आहे हं, आपल्या माध्यमातून देशाच्या जनतेला सांगायची आहे की दुर्दैवानं या देशातल्या हिंदूंच्या मुळावरती असलेलं सरकार हं. 1947 पासून 2014 पर्यंत या देशात सत्तेत होतं. बरं. मधला काळ काही अपवाद. हं. बघा, जर हो, पुरावे असतील हो. आणि जर महत्वाच्या जगामध्ये सर्वाधिक मोठे संघर्ष जे आहेत ते त्या त्या धर्माच्या सर्वोच्च पवित्र स्थळासाठी आहेत. ज्यूज ऐकत नाहीयेत, ख्रिश्चन्स ऐकत नाहीयेत, मुस्लिम ऐकत नाहीयेत. आणि हं, मला असं वाटतं की नुसती प्रसंगी ही प्रार्थना स्थळं नाहीयेत, ही प्रेरक स्थळं असतात, शक्ती स्थळं असतात. मी हं. माझ्या मुलाचं नाव रणविजय सिंह असं ठेवलेलं आहे. हो. ते या आठवणीत ठेवलेलं आहे की बाबरी मशीद उभारल्यानंतर मीर बाकीशी लढून सर्वप्रथम बलिदान देणारे महाराजा रणविजय सिंह होते. हं, त्यांच्या आठवणीत मी माझ्या मुलाचं नाव रणविजय सिंह ठेवलंय. हं, त्याचं कारण असं, आम्ही जाहीररित्या बोलू शकत नव्हतो अशी हं, परिस्थिती मधल्या काळामध्ये होती. पण गेली 1000-1200 वर्ष हा इतिहास आहे. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला सांगितलंय. हं, आणि आमचे सगळ्यात जाणते वाडवडील कोण हो, हं, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊ साहेब. हं. मा जिजाऊंनी ज्या वेळेला औरंगजेबानं काशी विश्वनाथाचं देऊळ फोडलं तेव्हा त्या 3 दिवस अन्न पाण्याशिवाय बसल्या. महाराज आले. क्रोधानं जिजाऊंनी बांगड्या भिरकवल्या आणि सांगितलं की लाज वाटते मला, आज आपला कुलदैवत फोडलं गेलं आणि आपण काहीच करू शकत नाही. महाराजांनी अंतिम संदेशात सांगितलं होतं की देवमस्तकी धरावा, हलकल्लोळ करावा, हं. काशी मथुरा मुक्त करा, अवघा हिंदुस्थान स्वतंत्र करा. हे आमच्या पूर्वजांचं म्हणणं आहे. याचा अर्थ आम्हाला काही दुसऱ्यांची धर्मस्थळं हवी आहेत का? हं. अजिबात नको. आमची विनंती, आमचं म्हणणं, आमचं मान्य इतकंच असतं करावं की जी आमची प्रमुख धर्मस्थळ आहेत ती खरोखर, म्हणजे आज जर मी जाऊन सांगितलं मला मक्का मदिनाला खाली मंदिर शोधायचंय, चालेल का हो? मला जूनच्या पवित्र भिंतीच्या खाली काहीतरी हे सांगायचंय, चालेल का काहीतरी? हं. नाही, नाही चालणार. कारण त्याला काही इतिहासाचे दाखले नाहीत. मात्र इथे इतिहासाचे दाखले हे आमच्या रक्तात आहे, ही आमची अस्मिता आहे. आणि मला असं वाटतं, सावरकरांचं एक वाक्य आहे, हां. ज्याला इतिहास माहित नाही आणि जो इतिहासातून बोध घेत नाही तो समाज मिटतो. बरं. आमचा इतिहास काय ते आम्हाला माहितीये. आणि आम्ही फक्त, आमची इतकीच मागणी आहे की ज्या परदेशी आक्रमकांनी हुन, शक, कुशाण, मोगल, मंगोल, हं. तुर्क, अरब, रोहिले इतके 73 वेगवेगळ्या बादशाहांनी भारतावरती स्वाऱ्या केल्या आणि त्यांचा बरं. उद्देश काही फक्त नुसता भारत पाहायला येणं, इथली संपत्ती निर्णय नव्हता, हं, तर इथं धर्मप्रचार करणं होतं. आणि तो धर्मप्रचार करत असताना त्यांनी हं. आमची मंदिरं, देवळं तोडली, फोडली. ज्या करता त्या त्या वेळेला लढाया झाल्या, आमच्या पूर्वजांनी रक्तरंजित संघर्ष केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. हं. त्याचं कारण आमचा समाज वाटलेला होता. पण आपण एक लक्षात घ्या हो. की काशीच्या यात्रेचा कर भरता यावा म्हणून दक्षिणेमधला एक राजा तो कर भरण्याकरता आपल्या राज्यातली काही गावं नेमून देतो. तेव्हा लक्षात घ्या, हं. काशी कुठे, दक्षिणेतलं रामेश्वर कुठे, बरं. महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज कुठं, तिकडं काशी कुठं. आम्ही भावनेनं अख्खा देश, असे तो हिमाचल, गुजरात पासून बंगाल पर्यंत हा सगळा देश या आमच्या पवित्र तीर्थस्थळांच्या बाबतीत जोडला गेलेला होता. हं, आणि प्रसन्नजी, अजमेरच्या बाबतीमध्ये आता इतिहास हा आहेच. तर महाराणा अजय सिंह यांनी अजमेर या शहराची स्थापना केली. हं. अजय पर्वताच्या पायथ्याशी ते आहे. बरं. मी चव्हाण आहे, चहुदिशानं चक्रवर्ती चौहान. माझ्याकडे लिखित इतिहास आहे. हं, दौलताबादीला येईपर्यंत 1192 ला, त्या आधीचा तिथून सुद्धा आज 2024 पर्यंतचा, हं. या सर्व लिखित इतिहासामध्ये आम्हा चहामान आणि चौहान वंशाचंच अजमेरला राज्य होतं आणि तिथं देऊळच होतं, हं. तिथं मंदिरच होतं. तिथून जवळ पुष्कर नावाचं तीर्थस्थान आहे, तिथं ब्रह्माचं मंदिर आहे. हं. आणि ज्या वेळेला हजरत त्या ठिकाणी गरीब नवाजजी आले, ते आल्यानंतर त्यांनी तिथे 1.25 लाख लोकांना इस्लाममध्ये धर्मदीक्षा दिल्याचा दाखला आहे. तो काय गोडी गुलाबीनं आणि गप्पा मारून मांडीवर कुरवाळून दिला असेल का? तर अजिबात नाही. हा इतिहास आहे प्रसन्नजी. आणि हा 2024 ला अजित चव्हाणला कंठस्थ आहे, हं. कारण त्याच्या पूर्वजांनी त्याला तो सांगितला. आमच्या पांडुरंगाच्या देवळातली, तुळजाभवानीच्या देवळातली मूर्ती पळवून नेऊन भुयारात काही दिवस आम्हाला ठेवावी लागली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तळ्याच्या काठी काही दिवस आम्हाला ठेवावं लागलं. नंतर हं. हिंदूराव घोरपड यांनी छत्रपतींच्या आज्ञेवरून महालक्ष्मीची पुनर्स्थापना केली. हे मोठ्या मंदिरांचं आहे. आमच्या सुंदर नारायण मंदिराच्या जागी मशीद होती, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जागी मशीद होती. ते पाडून आमच्या पराक्रमी पूर्वजांनी पुन्हा आमच्या मंदिरांची पुनर्स्थापना केली. हा आमचा इतिहास आहे. तो आजपर्यंत या पिढीपर्यंत आम्हाला माहिती आहे. पण या देशामध्ये आमच्या भावना समजून घेणारं सरकार नव्हतं. हं. सामान्यांच्या या भावना आहेत. याचा अर्थ आमच्या बांधवांचा, दुसऱ्या धर्मियांचा आम्हाला अनादर करायचा का? तर अजिबात नाही. हं. पण जी महत्वाची धार्मिक स्थळ आहे
ती आमची प्रतीक आहेत आणि गेली 1000-1200 वर्ष बरं. कुठल्यापासून आम्हाला सातत्यानं सांगितलं जातंय की ही आम्हाला परत मिळवायची, की बरं. आम्ही मिळवू. आता लोकशाहीच्या हे जे मुद्दे आहेत हे छापील असण्याचं कारणच नाहीत. भारतामध्ये ज्यूज होते. आपण शनिवार तेले त्यांना म्हणायचो. त्यांना हजारो वर्ष ते पुढच्या पिढ्यांना सांगत होते, एक दिवस आपला देश होईल, आपल्याला जायचंय. ही हं. आपली संस्कृती आहे, ही आपली भाषा आहे, ही आपल्याला जपायची आहे. हा छापून आणण्याचा मुद्दा नाहीये. हा हृदयातला मुद्दा आहे. जसं म्हणजे मला एकच गोष्ट फक्त अशी म्हणायची आहे प्रसन्नजी, माझ्या इतर कुठल्याही म्हणजे मुस्लिम धर्मीय बांधवांना, शीख बांधवांना, जैन बांधवांना त्यांच्या धार्मिक अतिशय महत्वाच्या धर्मस्थळी हिंदूंचं जर एखादं अतिक्रमण असेल आणि ते जर सिद्ध होत असेल की ते अतिक्रमण आहे, ते मूळ स्थान नाही, एकही हिंदू आपल्याला विरोध करणार नाही. एकही हिंदू आपल्याला विरोध करणार नाही. ते जर तिथं सिद्ध झालं तर ते त्यांनी काढावं. आणि दुसऱ्या कुणाचं मंदिर आहे ते तोडून किंवा एखाद्याची मशीद आहे ती तोडून आम्ही मागत नाही ना. काशी ज्ञानव्यापीचं तरी काय बघा ना तुम्ही. असं म्हणलं जात नाही ना की ती मशीद तोडून टाका. बाबरीचा ढाचा होता, पडलेलं होतं, कोणीच तिथं वापरत नव्हतं आणि ते राम मंदिर होतं. आपण लक्षात घ्या, या देशातला हिंदू अतिशय सहिष्णू आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर स्पष्ट आहे. हे निवडणूक जाहीरनाम्यामधले जे मुद्दे आहेत, 78% मुद्दे पूर्ण करून भारतीय जनता पार्टी लोकांपुढे मत मागायला गेली. पण हे जे मुद्दे आहेत, ठीक हे आहे. मुद्दे जाहीरनाम्यात छापण्याचे नाहीयेत. ते पिढ्यानपिढ्या आमच्या हृदयात छापले गेलेले आहेत.